अंबड डावरगाव तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता, शोधकार्यात अडथळे आल्याने नागरिकांचा संताप। अंबड प्रतिनिधी। अंबड शहरातील शिंदेनगर भागातील एक 18 वर्षीय तरुण तलावात पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। राजेंद्र कैलाश शिंदे, वय 18 असे या तरुणाचे नाव असून घटनेला 3-4 तास उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही। प्रशासकीय यंत्रणेकडे आवश्यक साधनसामग्री नसल्याने शोधकार्यात अडथळे येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। पाण्यात बुडाला, मित्राने काहींना वाचवले। सोमवारी दि. 11 मे 2026 दुपारी 3:30 4 वाजेच्या सुमारास शिंदेनगर भागातील 4 मुले अंबड तालुक्यातील मौजे डावरगाव येथील तलावात पोहण्यासाठी उतरली होती। पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले बुडू लागली। यावेळी सोबत असलेल्या अनिल नावाच्या तरुणाने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन काही मुलांना सुरक्षित बाहेर काढले। मात्र राजेंद्र शिंदे हा पाण्यात बुडाला आणि बाहेर येऊ शकला नाही। यंत्रणेचे अपयश, शोध मोहीम थांबली। घटनेनंतर तातडीने नगरसेवक गंगाधर वराडे आणि नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले। मात्र तब्बल 3-4 तास शोध घेऊनही राजेंद्रचा शोध लागला नाही। संध्याकाळ झाल्याने आणि अंधार पडू लागल्याने शोध पथक माघारी परतले आहे। नगरपालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती। या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी यंत्रणेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। नागरिकांचे मुख्य आक्षेप खालीलप्रमाणे आहेत। साधनांचा अभाव, अग्निशामक दलाकडे बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक वस्तू उपलब्ध नाहीत। प्रशिक्षणाची कमतरता, कर्मचाऱ्यांना अशा परिस्थिती हाताळण्याचे योग्य प्रशिक्षण नसल्याचे दिसून आले। प्रशासनाचा निष्काळजीपणा, एवढी मोठी घटना घडूनही यंत्रणा हतबल दिसत असल्याने प्रशासन अजून मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे। सध्या राजेंद्रचा शोध लागलेला नसल्याने शिंदेनगर परिसरात चिंतेचे आणि तणावाचे वातावरण आहे। मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे। मला सांगा, काय घटना घडलेली आहे आणि काय याबद्दल काय सांगणार तिथं? आज दुपारी माझ्या प्रभागामधले कैलास शिंदे यांचा मुलगा राजेंद्र आणि त्याचे सहकारी 3-4 जण इथं डावरगाव तलाव इथे दुपारी आंघोळ करायसाठी आलेले होते आणि थोडंसं पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं 3 जण त्या पाण्यामध्ये डुबले होते। त्याच्यातल्या एका जणानं प्रयत्न करून 2 जणाला वाचवण्यामध्ये तो यशस्वी झाला, पण जो राजेंद्र कैलास शिंदे होता तो थोडासा पुढं गेल्यामुळं त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळं तो डुबला आणि ह्या पोरानं बी ज्यानं वाचवलं त्याची काही डेअरिंग झाली नाही। त्यानं पाण्याच्या बाहेर येऊन तुरंत घरी फोन केला। ते माझ्या प्रभागातले लोक आहेत सगळे, शिंदे कंपनी, आणि जस्टली आम्हाला करण शिंदे, शिवामामा शिंदे, बळीराम शिंदे, कैलास शिंदे यांचे कॉल आमच्या बाबराजा शिंदेला आणि आम्हाला आले। त्यावेळेला आम्ही तातडीनं इथं हजर झालो आणि त्याची पाण्यातून त्याला सापडण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही आमचे अध्यक्ष केदारदादा कुलकर्णी यांना फोन केला असता त्यांनी इमिजिएटली आपल्याकडं जे साहित्य आहे नगरपालिकेमध्ये बोटिंग, ती शोध मोहिमेसाठी बोटिंग आणि गळावाले त्यांचे जे कर्मचारी होते ते पाठवले। आम्ही दुपारी 3 वाजल्यापासून प्रयत्न करतोय, प्रयत्नाला यश नाही आलं। याच्या व्यतिरिक्त आम्ही हर्षीमधले एक माऊली आहेत, ते प्रयत्न करतात पाणबुडीवाले, त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं। आलेत ते पण 1 तासापासून त्यांनी पण शोध मोहीम केलेली आहे आणि बॉडी काही आम्हाला आत्तापर्यंत सापडलेली नाही आहे। असा सगळा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आता बघू काय होतं ते पुढे। मला एक सांगा, हा तो किती वयाचा मुलगा होता? मुलगा तो 18-19 वर्ष वयाचा मुलगा आहे। व्यावसायिक होता, तो कुस्त्याचा धंदा वगैरे करत होता। तरुण आले ते तरुणच होते ते। पाहुण्याच्या आंघोळीच्या हिशोबाने आलेले होते ते आणि अशी सगळी घटनाक्रम झाला। आमचे बाबाराजा शिंदे, बलराम शिंदे, आम्ही सगळे सोबत इथं सगळीच कंपनी आहे। शोध मोहीम चालू आहे। हां, शोध मोहीम चालू आहे। जाकीर भाई डावरगावकर आलते, सोहेल भाई आलते, सगळीच कंपनी, डावरगावचे सरपंच हे ते सगळ्यांनी प्रयत्न केले, पण आणखी काही डेड बॉडी सापडलेली नाही आहे। मला एक सांगा, ही घटना कधी घडली आणि तुम्हाला कधी माहीत झालं? ही घटना आम्हाला तात्पर्य 2:30च्या दरम्यान 3 ते 4 मुलं इथं डावरगाव तळ्यामध्ये पोहण्यासाठी आले असता
राजेंद्र कैलास शिंदे आणि त्याचे सहकारी मित्र हे पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे राजेंद्र कैलास शिंदे हा पाण्यात डुबला म्हणून आम्हाला फोन आला आहे. तत्परे मी गंगाधर भाऊ आणि आमचे सहकारी अध्यक्ष केदारदादा कुलकर्णी आम्हाला फोन येताच आम्ही तात्पर्य या ठिकाणी पोहोचतो झालो. भैया मला एक सांग, तुम्ही किती जण पोहायला आले होते आणि कोण कोण होते आणि कोण पाण्यात डुबला? 6 जण होते. हां चौघा ते डुबल आलते. हां. तिघांना बाहेर काढलं मी. अच्छा, तुझं नाव काय? अनिल. अनिल का? अच्छा. एक माणूस गेलं मध्ये. अच्छा, काय ना कोण गेला आतमध्ये? राजेंद्र हां. नाव होते. अच्छा, राजेंद्र गेला. तर म्हणजे पोहण्यासाठी आले होते. हा पाहून किती वाजता आले होते तुम्ही? 2 वाजता आलते. 2 वाजता आलते का? अच्छा, एक जण गेला तर सापडला नाही. सापडलं. अच्छा, 3 जण समजा तू वाचवलं. हां, तू कोणाकोणाला, त्याचं काय नाव आहे, कोणाकोणाला वाचवलं तू? अक्षय, संजू हां. आणि ते सागर. अच्छा, तिघाला वाचवलं का? ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे सगळे हे पोहायला नौके होते का?